राम राम मंडळी. तर माझं नाव आहे पूजा आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे पूजा लाईफस्टाईल व्लॉग म्हणून. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. तर खूप कामाचा आहे, तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आता हे यायचं ना खूप जास्त इंस्टावर किंवा यूट्यूबवर कुठे खूप ट्रेंडिंगमध्ये फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे चालू आहे. तर आपल्याला वाटतं आपणही सुंदर दिसायला पाहिजे. पण ताईंनो, भावांनो, सगळ्यांना मला तुम्हाला कळकळींची विनंती आहे. तर प्लीज तुम्ही असे फोटो वगैरे किंवा असे व्हिडिओ वगैरे यायला नका देत जाऊ. आपल्याला वाटतं आपण सुंदर दिसायला पाहिजे, पण आपण आहोत तसे सुंदर दिसतो. तर ते काय करतात, आपले फोटो वगैरे घेऊन टाकतात आणि मग पुढे चालून काय करतात, काही घाण घाण फोटो व्हिडिओ वगैरे आपल्या फोटो वगैरे लावून काही पण घाण घाण व्हिडिओ वगैरे बनवतात आणि अपलोड करतात. मग आपल्याला ते चांगलं वाटेल का? बरोबर आपली इज्जत जाईल ते. आणि आपण तर ते लोक सुंदरही करू शकतात आणि वाईटही करू शकतात. तर प्लीज मला सगळ्यांना रिक्वेस्ट एवढीच करायची, तर ताईंनो, असं करत नका जाऊ. आणि आता ते खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, तर मी माझी खूप जास्त इच्छा होती. आणि कसं आता एकामेकाचं बघून आपल्याला वाटतं आपणही बनवायला पाहिजे. पण असं बनवू नका. पहिले कधी माहिती काढत जा आणि त्याच्यानंतर बनवत जा. असे प्रकरण खूप जास्त घडलेत. माझ्या बाबतीतच एक घडलंय, तर ते तुम्हाला मी सांगते कसं. तर माझ्या इन्स्टाला ओपन करून 2-3 वर्ष झाले असेल. तर 4,000 हे फॉलोअर्स वगैरे आहे त्याच्यावर. तर मी पण असंच एक मुलगी होती, म्हणजे मुलगाच होता त्याच्या मागं. पण त्याची आयडीने एका आयडीवर फोटो होता मुलीचा आणि मला खूप दिवसापासून हाय पाठवत होता. आणि मी काय करते, जे माझे ओळखीचे नसेल ना, मी त्यांना हाय बाय वगैरे काहीच करत नाही. तर मला वाटलं असेल कोणी माझी फ्रेंड वगैरे, तर मी पण हाय पाठवला. हॅलो, कुठलच्या आहात, असं तसं, तुमचे फोटो पाठवा. तर मी म्हणलं माझे काही फोटो पाठवणार नाही, तुमचे फोटो पाठवा. माझ्या तर मध्ये आहे ना माझे फोटो. तर मग त्यांनी फोटो पाठवले, तर मुलीचाच होता. पण मी म्हणलं मी ओळखत नाही, तर मी तुम्हाला काय फोटो पाठवणार नाही. तर मग त्यांनी गुड मॉर्निंग, जेवण केलं का, असं तसं काही पण. आणि मग नंतर नंतर ना काही पण घाण घाण व्हिडिओ किंवा फोटो, काही पण घाण घाण. तर मग मी म्हणलं आता आपली कोणाची फ्रेंड असू, असं मजाक करत नाही ना. मग मी आमच्या घरच्यांना कॉल वगैरे, आणि असं झालं की मला डायरेक्ट ना मग ते हे इन्स्टाच डिलीट करणार होते. म्हणजे एकदम मी घाबरून गेले. आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कॉल वगैरे, मग मी व्हिडिओ कॉल वगैरे काही रिसीव्ह वगैरे केलं नाही. मग ह्यांना फोन वगैरे दाखवला, तर असे असे मेसेज वगैरे आले. मग त्यांना माहित होतं, तर मग त्यांनी रिमूव्ह वगैरे करून टाकलं. तर ते म्हणे असे आयडी वगैरे फेक असतात आणि ते काही पण व्हिडिओ वगैरे टाकतात, हे करतात आणि मग आपले फोटो वगैरे लावतात आणि दुसऱ्याला पण मेसेज वगैरे करतात. तर मग यायचं तसंच झालंय. एक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा हे आपण दिसायला सुंदर दिसतो. तर आता खूप लोकांचं लग्न होणार असन, झालेलं नसन किंवा कोणाचं लग्न झालं असन, तर सगळ्यांना मला एवढं सांगायचं ताई, आपण कोणाच्या घराचे सगळं आपण घराची इज्जत आहोत. तर प्लीज आपल्याला असे फोटो वगैरे कुठेही देऊ नका. आपण आहोत तसे सुंदर दिसतात. तर मला हा कसा व्हिडिओ वाटला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मला प्लीज, जे कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. बाय.